कृपया आपले नाव आणि आपण कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात? माझे नाव रामचंद्र रघुनाथ सावे, मुक्काम पोस्ट चिंचणी आणि तालुका डहाणू, जिल्हा पालघर. मी शेती क शेतीविषयी जास्ती लोकं मला ओळखतात. आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात कुठून झाली? मी 76 ला एस-एस-सी झालो. 1 वर्ष कॉलेज केलं. पण शिकायला जरा पैसे कमी होते म्हणून मी ते सोडून दिलं आणि वडिलोपार्जित शेतीमध्येच पडलो. आणि सुरुवातीला ते भात आणि मिरची, भात मिरची असाच पॅटर्न होता. नंतर मग मी कॅप्सिकममध्ये म्हणजे कमी माणसामध्ये कॅप्सिकम चांगलं होते, रेट चांगले राहतात म्हणून मी कॅप्सिकमची सुरुवात केली 10 गुंठेपासून. 10 गुंठेपासून मग एक्सपिरियन्स घेत मग 10 गुंठे मग 3 एकर, 4 एकर असं करत मी आज जवळ-जवळ 100-150 एकरपर्यंत आम्ही कॅप्सिकम करत होतो. कॅप्सिकम, चिली, वांगी सगळे भाजीपाला, टोमॅटो वगैरे. तर तिसरा, लहानपणी आपण काय बनण्याचे स्वप्न पाहिले होते? तसं आमच्या घरी शैक्षणिक बॅकग्राऊंड काहीच नव्हतं. फक्त शेती आणि आजूबाजूला बघत होतो, की डाय मेकिंग चांगलं करतात लोकं, त्यांना चांगले पैसे मिळतात आणि इतर व्यवसाय आहे असा. तर मी मग सुरुवातीला डाय मेकिंग पण 1, 2, 3 दिवस केलं. नंतर माझ्या लक्षात आलं, हे आपलं काही काम मिळत नाही. मग मी शेतीत पडलो. नंतर मग ते जे ड्रिलिंग करतात ना, ते हो. एक मशीन होतं. मग एखाद वर्ष त्याच्यावर पण काम केलं. ड्रिलिंग मशीन दगडाला म्हणजे पाणी काढायला, बोरवेल. नंतर मग शेतीमध्ये थोडं इंटरेस्ट घेतला आणि बघितलं काय जे शेती करत होते त्यांना चांगले पैसे आणि चांगलं हे म्हणून ते शेतीमध्येच पडलो. ओके. या क्षेत्रात येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? ते तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं वडिलोपार्जित व्यवसाय होता शेतीचा. नंतर आम्हाला ती शेती कमी पडायला लागली. म्हणून आम्ही बँकचं लोन घेऊन नवीन शेती विकत घेतली आणि डेव्हलप केली. पण सुरुवातीला एक्सपिरियन्स कमी पडले, पैसे कमी पडले आणि ते सगळं टोटल फेल गेलेलं. नंतर मी एकदा असंच नाशिक, पुणा वगैरे मोटरसायकलवर घेऊन बघून फिरून आलो आणि एक मनात प्रेरणा झाली, की आपण पण असं करू शकतो आणि त्या प्रेरणेतूनच जी उभारी घेतली आणि तिथपासून सुरुवात केली. आणि आज इथपर्यंत पोहोचलो. हां. आपल्या जीवनात असा कोणता टप्पा आला, ज्यामुळे आपले आयुष्य बदलले? सुरुवातीला जे हलाखीचे दिवस गेले, पण जे 10 गुंठ्यापासून सुरुवात केली आणि जे बाहेर बघितलं आणि ते जे मनात आलं, की आपण असं एक जिद्दीने करू शकतो. मग त्याला ते प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक सगळं करत गेलं. यश येत गेलं. पहिल्या वर्षी थोडं, दुसऱ्या वर्षी थोडं, थोडं, थोडं. मग एकदा एवढा कॉन्फिडन्स येऊन गेला, का मी आयुष्यात कधी मागे वळून बघितलंच नाही. दरवर्षी स्टेज वाईज पुढे जात गेलो. आणि माझं जे करियर होतं, वागण्याची पद्धत होती, त्यामुळे एक मला गावातल्या मालकाने एक जागा मला विकत दिली. म्हणे, "तुझ्याकडे पैसे नाही मिळत, पण तू माझे पैसे खाणार नाही आणि आम्ही म्हातारी" सॉरी. "आम्ही म्हातारी माणसं आहेत. आमचं कधीही काय होईल आणि तू अडचणीत येशील त्याच्यापेक्षा तू पहिले जागा नावावर करून घे." थोडेसे पैसे दिल्यावर पण त्याने मला जागा नावावर आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला आणि त्याच्यात मला प्रचंड यश आलं आणि त्याच्यानंतर मी जे जे पैसे आले ते सगळ्या जागा त्या पैशातून मी 40 एकर दुसरी जागा विकत घेतली आणि सांगितलं तसं स्टेप बाय स्टेप मी वरती गेलो. आपल्या प्रवासात आलेली सर्वात मोठी अडचण कोणती होती? पैसे प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. पैसेच नव्हते. पण जे वागणूक चांगली होती आणि जे स्वभाव चांगला होता त्याच्यामुळे जे अडचणी आल्या त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला. कधी मदत केली, सगळं केला आणि कधीच मला म्हणजे तसं म्हणजे प्रॉब्लेम नाही आले. आर्थिक व्यवहार व्यवस्थित ठेवले तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके. हां, बरोबर. कधी हार मानावी असे वाटले होते का? त्यावेळी आपण स्वतःला कसे सावरले? पूर्वी काय व्हायचं फायनान्स कमी होता. म्हणजे जमिनीला पाणी नव्हतं. मग ते पाणी आपण जे पीक लावायचं ते मार्चमध्ये तर ऊन पडला का ते सगळं खराब होऊन जायचं आणि एकदम नैराश्य होऊन गेलेलं. करायचं तर काय करायचं असं. पण नंतर मग ते बोरवेलने पाणी लागला आणि
नंतर हे डेव्हलपमेंट होत गेले, पाणी मिळायला दुसरे सोर्स लागत गेले आणि त्याच्यामुळे पुढे-पुढे होत गेलो. आपल्या प्रवासात आपल्याला सर्वाधिक साथ कोणी दिली? पहिले तर माझ्या आई-वडिलांनी म्हणजे आजोबांनी जागा घेतली. मग आई-वडील आले आणि त्याच्यानंतर आमची तिसरी पिढी आली. म्हणजे त्यांनी जर जागा नाही घेतली असती, तर मला शेतीचं बॅकग्राऊंड पण नाही समजलं असतं आणि त्यावेळेला जे पैसे कमी असून पण म्हणजे पैसे मिळायचं साधन नसताना पण त्यांनी जागा विकत घेतली आणि जी पुढच्या वारसाकरता जी ठेवली, हे फार महत्त्वाचं काम मी आज पण सांगतो, की आजोबाचे जे आम्ही अत्यंत ऋणी आहेत आणि माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, तसेच आम्ही संयुक्त कुटुंब होते. आमचे 5 भाऊ होते. मी जे काय करेल ना, त्याला त्यांनी सगळे कधी विरोध नाही केला. माझ्या पत्नीने तसंच माझे ज्या कल्पना आहेत, म्हणजे शेतीतलं काम करून घ्यायच्या, त्या माझ्या माणसाने पण मला सगळी साथ दिली आणि सगळ्यांचंच सहकार्य, बाहेरचे फायनान्स करणाऱ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, बँकेने विश्वास ठेवला. सगळ्यांनी मी तर निव्वळ करता होतो. बाकी करवणारे जे प्रेरणा देणारे फार लोकं होते. त्याच्यामुळे हे सगळं झालं. माझं एकट्याचं काहीच नाही. मी फक्त त्याच्यात नॉमिनल होतो. हं. असतंच. आपण प्रत्येक जण आपल्या परी परिसरासाठी परिसरासाठी सकारात्मक बदल कसा घडवू शकतो? आपण आपण म्हणजे आता तुम्ही जसं योगदान दिलं, तसं सगळ्यांनी कसं करू शकतो? म्हणजे जे शेडनेटची कन्सेप्ट सांगा. हां, शेती किंवा मग पर्यावरणाला जसं तुम्ही जपासून ठेवलेलं आहे. प्रत्येक आता शेती आहे, पण त्याच्यामध्ये पण आहे ना, दरवेळेला तुम्ही एकच वर्षानुवर्ष त्याच पॅटर्न घेऊन राहिले ना, तर ते तुम्हाला फार काय चालणार नाही. आता आम्ही कॅप्सिकम लावत होतो, पण पहिले भात भात आणि मिरची लावत होतो. नंतर कॅप्सिकम, मग टोमॅटो. पण दरवेळेला सिच्युएशन बदलत गेली, त्याप्रमाणे आम्ही बदलत बदलत गेलो, पॅटर्न बदलत गेलो. पहिले ओपनमध्येच कॅप्सिकम आणि मिरची लावायची, पण त्याला उन्हाने किंवा सनस्ट्रोक येऊन खराब व्हायची. म्हणून मी ती सीडनेटची कन्सेप्ट आणली 2005 साली आणि जे 3 जानेवारी जो सीझन संपवायचा, तो मार्च मे पर्यंत चालला आणि आम्हाला भरपूर पैसे मिळाले त्याच्यामध्ये आणि तो अख्ख्या गावाने तो पॅटर्न घेतला नेट एक्सपेरिमेंट कन्सेप्टचा. करत राहिले. एक्सपेरिमेंट हां, एक्सपेरिमेंट. हं. अपयश आणि भीती यांचा सामना विद्यार्थ्यांनी कसा करावा? ते बघा, पहिले एकाच झटक्यात सगळ्यांनाच यश मिळत नाही. पण यश हे मिळणारच. तुम्ही प्रयत्न मनपूर्वक अभ्यास केला किंवा जे परिश्रम घेतले आणि आपल्या कुठे चुका आहेत. पहिले तर चूक तुम्हाला समजली नाही ना, तर तुम्हाला समजणारच नाही माझी चूक कुठे झाली आहे. तर यश यायचा प्रश्नच नाही. पहिली चूक कुठे झाली आहे ती शोधून काढायची आणि प्रामाणिकपणे ती सुधरवायची, प्रयत्न करायचा. तर मग यश तुम्हाला हमखास आहे. हं. आपण आपण निराश वाटत असताना स्वतःला कसे प्रेरित करता? शेती आहे याच्यात एवढे मोठे फॅक्टरी आहेत का म्हणजे कधीतरी वाटते काय कशा करता करायचा पण त्याच्यामध्ये जो एक आनंद मिळतो किंवा जे काय जरी काय प्रॉब्लेम आले तरी ते एकदा शेतामध्ये गेला किंवा आपल्या फील्डमध्ये गेलं का आपल्याला त्याच्यात रममाण होऊन जाते आणि तो आपले अपयश निघून जाते आणि आपण त्याच्यावर जे अपयश म्हणजे आपल्याला वाटते भीती वाटते किंवा काय त्याच्यात ते सोल्युशन निघत जाते विचार करायला पाहिजे शांत चित्ताने तर मग ते आपल्याला व्यवस्थित होत जाईल. हं. खंडित. आपल्याला आवडणारा किंवा जीवनात मार्गदर्शक ठरलेला एखादा विचार किंवा किंवा वाक्य सांगाल का? असं एखादं असं काय पण असू शकतं. एखाद्या पिक्चर मधला किंवा मग कुठे तुम्ही वाचलंय. त्याच्याने ते तुम्हाला एक मी गाणं ऐकलेलं, हम होंगे कामयाब, एक दिन हम होंगे कामयाब. हे मला आणि तेच मी मनात असं ठेवतो का आपण एक दिवस कामयाब होऊ आणि पॉज तेच केलं. म्हणजे तेच रिपीट करत राहिलं तर पुढेच जावं ते. पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह हां, म्हणजे लास्ट प्रश्न आहे. क्लास आमच्या शाळेसाठी आणि
विद्यार्थ्यांसाठी आपला अंतिम संदेश काय असेल? बघा, मी शिकलो नाही. पण आज मी जे उच्च दर्जाचं नॉलेज केलेलं आहे का मला युनिव्हर्सिटीतून पण सांगतात का एम-एस-सीच्या लोकांना तुम्ही मार्गदर्शन करायला या किंवा इथे साहेब वगैरे आले तर मला विचारतात का तुम्ही एम-एस-सी कधी झालात? काय झालात? तर मी त्यांना नम्रतेने सांगतो मी फक्त एस-एस-सीच आहे. पण एवढं कसं हे केलं? ते माझ्या ग्रास्पिंग पॉवरवरती म्हणजे आजूबाजूला आपल्या काय होते, आपल्याला काय करायचं आहे किंवा मला जे काही प्रश्न समजत असतील ते माझ्याबरोबर जे शिकलेले माझे मित्र आहेत, त्यांना मी विचारतो आणि जे काय आपल्याला कोणालाही जे कठीण प्रश्न असतील, सगळ्या एखाद माणसाला सर्व ज्ञान असते असं नाही मिळत. ते गुरुकडून किंवा कोणाकडूनही आपण ते मिळवायचा प्रयत्न करायचा आणि आपलं ज्ञान आहे ते अपडेट ठेवायचं. थँक यू सर. थँक यू.